कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात असलेल्या आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे राज्यस्तरीय 11वे अधिवेशन 31 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या अधिवेशनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। यामध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलास राज्यस्तरीय आदर्श संकुल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या पुरस्कार वितरण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे, मेष्टाचे अध्यक्ष डॉक्टर संजय तायडे, आत्मामालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, इतर विश्वस्त तसेच मेष्टाचे सर्व पदाधिकारी व राज्यभरातील संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आत्मामालिक संकुलाने स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, संगीत आणि शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली असून संकुलातील विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवत आहेत। आधुनिक शिक्षण पद्धती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या संकुलाचे वैशिष्ट्य ठरत असून इतर शैक्षणिक संस्थांनी आदर्श घ्यावा अशी शिक्षण प्रणाली येथे विकसित करण्यात आली आहे। यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे आत्मामालिक संकुलातील शिक्षक, व्यवस्थापक, प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सामूहिक परिश्रमाची पावती आहे। सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आम्ही केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे तर संस्कारक्षम, चारित्र्यवान व समाजोपयोगी पिढी घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत। शिक्षणाबरोबर अध्यात्म, क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांचे समतोल विकास हेच आमचे ध्येय असून भविष्यात आत्मामालिक संकुल हे शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याप्रसंगी संकुल व्यवस्थापक सुधाकर मलिक तसेच वरपे सर, संकुलातील सर्व मॅनेजर व प्राचार्य यांनी मान्यवरांच्या शुभहस्ते हा पुरस्कार स्वीकारला। आत्मामालिक या पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी संघटित केलं। जीवनामध्ये आणि विशेषतः तरुण पिढीला या बालवयामध्ये, आई तारुण्यामध्ये हे शिक्षेचं अर्जन करत असताना जर संस्कारांचं अधिष्ठान मिळालं तर खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास करण्याच्या या वाटचालीमध्ये, या पथावरती त्याचं जीवन सुखकरी होतं आणि बलदंड असा राष्ट्र निर्माणाचा हद्दी घेतलेला वसा देखील पूर्णत्वाला जातो। विश्वात्मक सद्गुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादानं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, या पवित्र भूमीमध्ये प्रारंभ झाला तो 1995 साली 23 विद्यार्थ्यांवरती सुरू झालेलं हे आत्मामालिक इंग्रजी माध्यमाचं शैक्षणिक संकुल आज तब्बल 22,000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये डौलाकडे या ठिकाणी कार्यरत आहे। याला कारण आहे की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शैक्षणिक या पद्धतीला आज अधिष्ठान मिळालेलं आहे एका आत्म्याच्या संस्कारांचं। आदरणीय तायडे साहेबांनी आपल्या मनोगतामध्ये जी खंत व्यक्त केली, ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांची पूर्तता करत असताना आपल्या या बाह्य प्रयासाला जर अंतरात्म्यातून, आपल्या आत्मिक संस्कारातून, अर्थात अतिप्राचीन असणाऱ्या खऱ्या शिक्षणाच्या पद्धतीतून, ध्यान योगातून निश्चित त्याला सहयोग दिला, याचा जर या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून परिभाग जर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैलीमध्ये परिपाक म्हणून या ठिकाणी समर्पित केला तर निश्चित या व्यासपीठाची, या ध्यानपीठाच्या शैक्षणिक संकुलाची स्वानुभूती आहे आणि त्या स्वानुभूतीचा हा सिद्धांत आहे की आपलं कल्पित सोडा, आकल्पित असणारे यश जे आहे ते देखील सहजतेने प्राप्त होतं। देश विदेशातून हजारो भाविक दररोज येतात। आजही तब्बल 8 देशांमधले भाविक गुरुदेवांच्या सानिध्यात ध्यानासाठी आलेले आहेत। आम्ही जवळपास 10 ते 12 किलोमीटर परिसरात विहिरी आणि इतर नद्यांकडून प्राणी या ठिकाणी घेत होतो आणि हा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत होतो। आमचे अनुपमानंद महाराजांसारख्या महात्म्यांनी मंत्रालयाच्या अनेक वाऱ्या केल्या, परंतु गुरुदेव माऊलींच्या दर्शनासाठी काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील आले आणि बाबाजींनी एका शब्दाची अनुज्ञा दिली। हे काम आदरणीय नामदार साहेबांच्या, विखे साहेबांच्या अधीन आहे आणि साहेबांना आमचा निरोप द्या। एकाही संताला, आमच्या एकाही ट्रस्टीला परत मंत्रालयाचं तोंड पाहायची वेळ आली नाही। लोणीमध्ये बसून आदरणीय विखे साहेबांनी सही केले, आदेश दिले आणि महसूल मंत्र्याचा असणारा अधिकार, जलसंपदा मंत्र्याचा असणारा अधिकार काही महिन्यांपूर्वी आदरणीय विखे साहेबांनी आमचा प्राणी प्रश्न सोडवला। आज मोठा सत्कार बाबाजींच्या आदेशाने ठेवलेला होता, परंतु साहेबांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्घटनेमुळे आजचा हा सत्कार स्वीकारला नाही। निश्चितच त्यांच्या दुःखामध्ये आत्मामालिक ध्यानपीठ देखील या ठिकाणी सहभागी आहे। ही सांत्वना या ठिकाणी करून अशा राजनेत्यांचं अधिष्ठान
या राजसत्तेवर ते बसलं आणि त्या राजसत्तेला जर अध्यात्माचा अर्थात धर्माचा संस्कार मिळाला आणि राजसत्ता आणि धर्मसत्ता जर नियमित अशा एखाद्या स्थानावरती हजर राहून कार्यरत राहिली तर निश्चित उद्याचा भारत हा अखिल विश्वावरती महासत्ता म्हणून कार्यरत करेल आणि ती तरुण पिढी तुमच्या या शैक्षणिक क्षेत्रातून उद्या उदयाला येईल. हाच शुभ संदेश या ठिकाणी देऊन आजच्या या आयोजनाबद्दल पुनश्च एकदा अभिनंदन आणि धन्यवाद करतो.